पोलीस अशा प्रकारे हातामध्ये लाठ्या घेऊन आले होते। लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्यानंतर दगडफेकीत हे प्रत्युत्तर देण्यात आलं अशी प्रतिक्रिया जी आहे ती आंदोलकांनी दिली आहे। त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आपल्या भूमिकेबाबत हे संपूर्ण आंदोलक जे आहेत ते ठाम असल्याचं कळतंय। सरकारचा निषेध केला जातोय, त्याचबरोबर दोषीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याबाबत घोषणाबाजी दिली जाते। या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेकांच्या डोक्याला दगड लागलेला आहे। सध्या आपण ही बदलापूर स्थानकातली दोन्ही दृश्य पाहतोय। बदलापुरात आंदोलकांनी दगडफेक केली आहे, रेल्वे रुळावरती ही दगडफेक झाली आहे। बदलापूरकरांचा हा जो संताप आहे हा त्यांच्या कृतीतून आता आपण पाहू शकतोय। ही बदलापूर स्थानकातली एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। तर बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमकता जी आहे ती वाढलेली आपण पाहू शकतोय। दगडफेक होताना दिसतेय आणि या दगडफेकीमध्ये अनेक जणांना मार लागलेला आहे, अनेकांच्या डोक्याला दगड लागलेला आहे। अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। मोठ्या प्रमाणात पोलीस या पोलिसांनी 4 वेळा विनंती केली, विनंती करून देखील पोलीस जे आहेत नागरिक जे आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये तिथे आले नाही आणि आता पोलिसांनी जो बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला। पुन्हा आपण आपले प्रतिनिधी अजित यांच्याकडे जातोय। अजित, सध्या स्थिती काय आहे, काय सांगाल? दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे आणि येतोय अजित, हे दृश्य हाती येत आहेत। हा जो जमाव आहे तो आक्रमक एकीकडे झालाय आणि या दगडफेकीमध्ये काहींच्या डोक्याला मार लागल्याचं कळतंय, काहींना दुखापत झाली आहे। सध्या स्थिती काय आहे अजित? लोकेशन चेक करतो आम्ही इथे परत गडबड झाली। तुझं पाहिलं असेल तर लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत बघा, इथे दगड पडलेले आहेत। ज्यावेळेस पोलीस लाठीचार्जचा बळाचा वापर करत होते त्यावेळी नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर पडलेले दगड जे आहेत ते पोलिसांवर भिरकावलेले आहेत आणि यामुळेच नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद पाहायला मिळाला, दगडफेक पाहायला त्या ठिकाणी मिळाली आणि या सगळ्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर नागरिक जे आहेत त्यांचा संताप जो आहे तो अजूनही अनावर झालेला आहे। तर आपल्या बरोबर आशिष सूर्यवंशी आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय। आशिष, सध्या बदलापूर मधलं जे काही वातावरण आहे ते चांगलंच तापलेलं दिसतंय। दगडफेक एकीकडे करण्यात आलेली आहे अशी दृश्य आता समोर आली आहेत आणि त्यामध्ये अनेकांना दुखापत झाल्याची सुद्धा दृश्य हाती आली होती। सध्याची स्थिती काय आहे, काय सांगाल, काय अपडेट? सध्याला मी दादर स्टेशनवर उभा आहे। दादर स्टेशनवरनं कल्याणकडे जे काही गाड्या जात आहेत त्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। ज्या काही गाड्या आहेत त्या खूप लेट आहेत। एखादी गाडी येते 25-30 मिनिटांचा, एखादी गाडी येते ती गच्च भरून जाते। मात्र सध्याला गेले 20-25 मिनिटं झाले एकही गाडी स्टेशनवर आलेली नाहीये। रेल्वेकडून घोषणा केल्या जात आहे की आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय, कल्याणच्या पुढे गाड्या जात नाही, कल्याणपर्यंत गाड्या जात नाहीये, हार्डली कुर्ल्यापर्यंत गाड्या जात आहेत आणि स्लो आणि फास्ट दोन्हीही गाड्या बंद आहेत। जी,
म्हणजे या संपूर्ण आंदोलनाचा फटका हा रेल्वे वाहतुकीवरती झालाय आणि जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय अशी अपडेट घेत राहणार आहोत। मात्र बदलापूरमधली आपली ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलक दगडफेक करताना दिसत होते आणि यामुळे काहींच्या डोक्याला देखील मार लागला। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बातचीत देखील झाली, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे न घेण्याचा जो पवित्र आहे तो आक्रमक पवित्र आंदोलकांनी घेतलेला आहे, त्यावरती ते ठाम असल्याचं कळतंय। ही बदलापूरमधली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। ही दोन दृश्य आपल्या हाती आली आहेत। त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सकाळपासून पालक जमायला सुरुवात झाली होती आणि आता या थेट शाळेतली दृश्य आपण पाहतोय। शाळेमध्ये देखील जे पालक आहेत, जे बदलापूरकर आहेत, आंदोलक आहेत, त्यांच्याकडनं तोडफोड केली जाते। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ही पाहतोय। बदलापूरमधली ही दृश्य आहेत। संपूर्ण बदलापूर सध्या धगधगतंय, सध्या संतापलेलं आहे आणि ही संतापाची लाट आपण दोन्ही या दृश्यांमधनं पाहू शकतोय। शाळेतली आपण हे दृश्य पाहतोय, जसं रस्त्यावरती आणि रेल रोको आंदोलन केलं गेलंय, चिघळलेलं आहे तिकडे वातावरण, तसंच शाळेमध्ये देखील हे वातावरण चिघळलेलं दिसतंय। बदलापूरमध्ये आंदोलक जे आहेत ते शाळेमध्ये गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड ते करताना दिसतायत। आंदोलकांनी शाळेमध्ये घुसून शाळेची तोडफोड करायला सुरुवात केली आहे। शाळा प्रशासन अद्याप उत्तर का देत नाहीये ही प्रमुख त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी आणि जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे जे आंदोलक आहेत ते आंदोलन करतायत आणि आज संपूर्ण बदलापूर जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे।